मंडळी नमस्कार, मी हेमंत स्वागत करतो आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे भटक्यांती एक सफर। मंडळी खूप दिवस आपल्या चॅनलवर कबड्डीच्या व्हिडिओ येत होत्या, कारण कबड्डीचा फीवर सध्या जोरात आहे, त्यामुळे बाकीच्या व्हिडिओ येत नव्हत्या। परंतु त्याच्यातनंच हा वेळ काढून आज आम्ही एक नवीन व्हिडिओ करतो आहे। थंडीसुद्धा जोरात पडते आणि वालाच्या शेंगा व्हायला लागलेत, त्यामुळं आज आम्ही पोपटी म्हणजे मोंगा लावणार आहोत। आणि आता 6 वाजायला आलेत, आपण आता त्याची सगळी तयारी करायला निघतो आहे। मी पुढे कसं आम्ही कुठे कुठे जातो आहे, काय काय घेतो आहे ते सगळं दाखवणारच आहे। चला तर मग, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काय काय प्रोसिजर आमची असणार आहे ते लाईक करायला विसरू नका आणि इतरांनासुद्धा शेअर करा। चला, आपल्याला पोपटीसाठी भांबरूटचा पाला लागणार आहे आणि तो घेण्यासाठी आपण आलो इकडे शेतात। आपला निकुंजा तिकडे पाला सगळा काढतोय आणि बाकीचं साहित्य सुद्धा आता आपण मार्केटला जाऊन घेणार आहोत। बघ, माझा अंदाज सही लागला नाही की नाही की इथं भांबरूटचा असणार। चल त्या बाजूला अंश आहे काढा इथला। अरे एवढ्या कठीण याच्यात जाण्यापेक्षा ती शेताला असे बांधायला कितीतरी आहे। मग चल ये, काट्यातनं सावकाश तू घे गप, नंतर कमी पडला ना तर बोंबलत राहशील आपल्या घरात। हा, तर लगेच 2 मिनिटं दापोली देशील ना। मॅरिनेशनला टाकून भांबरूट घेऊन येतो। मला वाटलं काय सुसू बिसूला बघतोय जागा का काय मोटर चालू करतात का? तिथे त्यांची हे आहे ना सर्व्हिसिंग। घे घे यांची घे इकडून। त्या शेताच्या बांधाला पण आहे, तू घेऊन चल ना रे एकदाच। तो आताच घेऊन जा तिथं रुजव जा। अरे इकडे भरपूर आहे, मला माहिती होतं। तो नको म्हणजे हा तुला नंतरला लावायला काय, नंतर कधी लावणार पर तू? मी काय म्हणतोय, आपल्याला शेंगा लागतील। हा असाच घेतो, त्याच्यात नको टाकू दे। नको नाही राहणार, मी घेतो ना आताच बस। चला, संध्याकाळ होत आले, ओके। आपल्याला घाई करावी लागेल, मार्केटला जायचं आहे, अजून चिकन घ्यावी लागेल, अंडी, वालाच्या शेंगा आणि बाकीचं सगळं साहित्य। 5 मिनिटात आपलं 5 ते 10 मिनिटात काम उरकले। अरे अरे यार, कुठून आलास तू? इथून त्याला तिथं बांधावर चढलं असतं बरं झालं असतं। पण हा काय आहे बघ, सगळा गवतीच्या। बघा निकुंजा आणि हा बुके आमचा हा इकडं। या पिशवीत पण घेतलेला भांबुर्डा कमी पडायला नको, जरा आम्ही लांब जाणार आहोत, त्यामुळं कमी नको पडायला म्हणून एकदाच आम्ही घेतला आहे जास्तीचा। किती लागेल माहीत नाही, कारण हा आमचा पोपटी लावणारा माणूस आहे। चला, आपण आता मच्छी मार्केटला जाऊ, तिकडे चिकन वगैरे घेऊ आणि अंडी घ्यावी लागतील। ते सगळं घेऊन आपण आता थोडंसं दापोलीपासून लांब एक 7-8 किलोमीटर अंतरावर जाणार आहोत। चल, कसा आहे दादा मटका? साईज कुठला घेऊ? साईज कशी समजेल? चिकन किती किलो आहे?
किलो 1 किलो 1 किलो हां पावटा 1 किलो पावटा 1 किलो अंडी अंडी 12 तरी असतील ना. हां रिजनेबल असं दे आम्हाला, कारण का रोज नाही लावणार आहो. बघून घे बाबा. 3-4 किलो बसेल. हा 3-4 किलो बसेल. किती? 3-4 किलो बसेल. 3-4 किलो बसेल. भरपूरशी मटकी आहे तिकडे आपल्याला. हे मला सांगा, हे कितीवाला आहे मटका? 220 ला 250 वाला मोठा. अरे एवढा नको म्हणू. याच्यावर लहान 180 वाला. हे खूपच छोटा सांगतो आणि प्राईस पण भरपूर सांगतो. काय रे, काहीतरी कमी नीट सांग ना. सांगतो बघ तुझा मी व्हिडिओ टाकणार आहे आणि एवढा जास्तीचं सांगू नको, सगळेजण बघणार आहेत. रेट नीट लाव जरा. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला व्हायचा नाही तर एवढा छोटा करून कुणाला पुरणार आहे. दादा मटक्याची किंमत खूपच सांगतोय. पकड. काय सांग, फायनल सांग आता एकदा. 220 नाही असं नको करू रे. काय अख्ख्या आमच्या पोपटीचा खर्च अख्ख्या मटक्यात जाईल. हा नाही सांग ना, नीट सांग. तुला माहिती आहे ना मी तुझ्याकडे येतो नेहमी, भांडी घेतो. मग असं नको करू ना. 10 रुपये कमी केले. 10 रुपये काय कमी करून. चला 200 रुपयात डील केलेली आहे आणि दादा तयार झाला आहे 200 रुपयात द्यायला. जवळजवळ किती किलो राहील? 2-3 किलो तरी नक्की राहील. 3-4 किलोचा मटका आहे हा. बघूया आपल्याला जास्तीत जास्त जेवढं लावता येईल तेवढं आपण लावू. दादा चिकन कसं किलो आहे? 220 रुपये. किती घेऊ? हां 1.5 किलो दे. पोपटीसाठी हवा आहे. मला एक पीस पण टाकू ना. कसा हवा आहे? पोपटीला पाहिजे तर एक पीस लागणार. हड्डी तर थोडंसं लागेल साहेब. हां मांसाचं दिलास तर चांगलंच आहे. हां चला आपल्याला अंडी घ्यायची आहेत. पुढे आपण अंडीसाठी जाऊ. चला 6 वाजून गेलेत आणि आता आपल्याला अंडीसुद्धा लागणार आहेत. त्याची अंडी कशी आहेत? 80 रुपये डझन. 80 रुपये ना. मला 12 लागतील. दादा एक मला दही बॅग द्या ना. कशी आहे? खाने को चला दही पिशवी घेतलेली आहे आपण आणि इथून आपण अंडी घेऊन आता निघणार आहोत. अरे हो वेगळे. पावटा 120 आहे. 100ला देऊ मला. 100ला पाव किलो 300 ग्राम आहे. 1.5 किलो घ्या. हां चला आम्हाला 120 रुपयाचा पावटा 100ला दादाने दिला आहे आणि आम्ही 1.5 किलो पावटा घेतला आहे आणि थोडीशी आपण मटार पण घेणार आहोत. मटर कसे दादा? मटर 100ला 2 किलो. हां 50 रुपये किलो. 1 किलो तरी द्या. हां हो चालेल. 1 किलो याच्यामध्ये नको वेगळी वेगळी द्या. परत समजा नाही लावली ना आम्ही त्याच्यात तर राहील मग. 1 किलो देऊ ना. हां 1 किलो द्या. चला आता आम्ही फक्त मसाले राहिलेत आणि काय पार्टी दोनच पार्टी असेल. हो हो चला आपल्याला काही मसाले घ्यायचे आहेत. म्हणजे चिकन 65 घ्यायचं आहे म्हणून आपण आपला बाजारमध्ये आलो आहे.
चिकन 65 नाही इकडे असेल ते बघ तिथे असेल. चिकन मसाला ऑर्डर आणि घेऊ काय चिकन मसाला घेऊ एक घे इथला. आपण चिकन 65 हा बघ इथे आहे. नमस्कार. चला चिकन 65चं आपण पॅकेट्स घेऊ. त्याला मसाले वगैरे घेऊन झाले आणि आता आयुष तिकडे बिल करतोय. तुम्ही खाना ना कोण तू खात नाही हे चिकन असं टाकू की बांधून टाकू बांधून अर्धा असं टाक अर्धा असं टाकायचा अर्धा चिकन हे अर्धा नाही मला नाही आवडत. फ्युजन करून गेला अर्धा असं टाक अर्धा असं टाक फर्स्ट टाइम अर्धा तसं टाक. बांधून बांधून काय म्हणतोय ऐकतात त्याच्यात काढलेला आहे तो टाक आधी त्याच्यात बाय ती झाडं तशी झाली मी काय म्हणतोय ती झाडं रुजतील का बघ म्हणजे इकडच्या इकडे आहे तिकडे पण एवढा नाही मोठा नाही. हे खेळ साईडला जास्त होतं अशी आता या सीझनला उतायला घेतला नाही ना उतायला काढला नाही. काय हा आता आम्हाला काय माहिती? असू दे काढेल दुसरा. ठीक आहे. पण तो पण पोलीस गेला असला तरी चालला असता. पीस किती आहेत तो पण चालला असता. फणका बघू दे ना. तुम्ही बनवाय गेला बाबू रोहित पडेल खाली चिकन चार्जर पीस टाक एकच मडका आहे. 4 पीस टाकावं लागणार. ते सगळं चिकन म्हणजे किती बसतील त्यात बघायला लागणार. 1.5 किलो चिकन आहे 4 पीस पण त्याला जास्त हे कमीच पडते. आणि ते काय तुम्ही बांधा मी बनवतो. सांगता का तू? असं बोलटवले असा हात लागला तर मोठी घातली पाहिजे माहितीये तुला? अजून 2 आहेत. मी काय म्हणतो रोशन दुसरे तू आम्हाला हे गोळे करून दिले असते तर मग बांधलं असतं आपण. काय हे हा. म्हणजे मी काढून देऊ त्याच्यात. हा. मग बांधायचं काम करतो की आपण ही काय 2? शाकाहारी माणसाला हात लावायला सांगता बाय. कुणाला तो शाकाहारी आहे फुल. कोण शाकाहारी आहे तो. होय मी तुम्हाला सांगितलं काय मग तू वरचा पावटा फक्त का नाही मी थोडी थांबणार. काय लेका तो बोलला रोशन आहे ते का पाण्यात आपण- म्हणता तो बोलला मला मोठे मोठे मधून तू नॉनव्हेज खात नाही का तो राहणं पसंत नाही. मग आता मोठा झाल्यावर का मोठी मोठी कापा हे एवढं नको बांधायला भेटले पाहिजे. 4-4 5-5 पीस आपल्याला बसले पाहिजे. तो त्या मोठे हे असंच द्या. मोठी जात हे असेच कापून आणलं त्याने फोटो हवाय काय हा तुझीच गरज आहे इथं बांधायला. हे काय बांधतात ना दोघं ऑलराऊंडर अप्पा काढून हे काय बोलणार आम्ही नाही. नवीन आहोत. बोलत बसते तुम्ही माझा पटापट. हो हे टाकतोय हे टाकतोय बाजूला काहीच नाही. आणलं ना किती टाकू सांग 4-4 बांधूया ना 5-5 बांधा. बसणार नाही किती हा वाडका आणलाय मोठी ह्या किती 300 रुपये सांगितलं ते 300 एवढा कुठं सांगितलं एवढ्याला आम्ही घेणार आहोत काय एवढा महाग येत बजेट केवढा सरकारचा तो बजेटच नाही एवढा 300 रुपये सांगितलं असेल ते 220 तो मोठा आणायचा अजून एक माहिती काही मोठी 280 सांगितलेलं कदम 220 सांगितलं काय इथं माझ्या खिशात 20 रुपये राहिले फक्त सांगत होतो ना माझी तिकडे ओळख काय काल गेलेलं तिथून मागे अर्धा असंच टाकूया ना चिकन. अर्धा असं टाकलं तो असं टाकील त्याला चव येते माहिती आहे पाण्या बिनांचा एक नंबर लागतो. पॉलीवर मध्ये दादा पण कॅन्टीनला पॉलीवर हो कारण आम्ही लावला होता ना आतमध्ये मसाला तसा एवढी हे तो हे जोरा मग किती गुंडल इथे सूत काढण्याची मशीन नाही आमच्याकडे ये बाबू कुठं मला नको मी म्हणजे ते मला बघ. ह्याला घे आणि उद्या मॅडम आतमध्ये गेलं पाहिजे ए, अंडी दिसतात मेन मामूड आहे रेशन देऊ काय रेशन का देऊ हे बघ ह्या पण टाका त्याला सांगा टाका 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 भूतानी धरलं असते तुम्हाला उतार उतार तुम्ही तर काय नसतात नसतात. मस्त झालं असतं एकदम पाणी पाणी असं ना एवढा आपण रात्रीचा मरत असतो त्या खेकड्याला तिथं नदीला जरा बाहेर येणार नाही हो
भीती स्मशान वगैरे आहे नाही. सकाळी तेव्हा गेले ना बाबा सकाळी. असंच टाकताय मग टाका ना यार, टाका मी टाकतोय हा असंच टाक त्याच्यात. असं जाऊ आहे. टाका उघडा तुघडा. शेंगा पण टाका. शेंगा लावू तुला साधा मग शेंगा खाऊ का पावट्याची ह्या शेंगा. पावट्यापेक्षा त्या शेंगा भारी होतात मटारच्या. मटारच्या ना. गोड गोड असं लागतं. ते आले म्हणून केलं की ते एवढं मीठ उन्हाळा टाक मीठ टाक भाजी. मीठ टाक. मीठ कमी नको पडतं का मग? रोशन 2 पुड्यांनी ते राहिले आणि अंडी राहिली. अंडी बहुत सारा राहिली. इकडे बघ काय व्हिडिओ करतो नाही बा मोबाईल. अरे सारखं सरकायला लागतं रे. ते टाकू कुठल्या कारण वरती भरत आला. असा रुंद बघता नसते. सांगते ना मोठा रुंद असतो म्हणून घ्यायला लागेल रुंद असतो पण त्याला त्या काकी काय म्हणले माहिती आपली काय भरपूर जागा आहे साईडला बघा हे टाका पाला टाकायला लागेल ना नाहीतर ते करत सगळं. कमी पडेल की काय पाला. नाही झालं तुम्ही मला सांगत होतात ना की एवढा कशाला घेताय आणि तेवढा कशाला घेताय. रात्री शोधाय गेला असतात का शेकटाच टाकला असतात. काय आम्ही काय करतो माहितीये नाही बसला ना तू गप केळी पाणी टाकायची केळीची पाण्यात लावतो बाजूला. नदीवर जायचं तिथे पाला आणायला. करतो चल. काटे लावा लागतील ना हं? 2 कुठे इथे अशा कशाला ते काहीतरी काटे बिटे अडकवतात पडू नये म्हणून. तो मातीत पुरायचं आहे सर. टाक तू मीठ. तर बोला बॉडी गाणं लावलं तुम्ही. हा बाबू गाणं नको. चल कर कर पॅक काय करता. ओवा मेरा किती टाकतोय. टाक तू बिंदास. टाक रे तू. आणि नंतर लागू दे. कळ लागून उद्या अशी करून अशी लावतात ना ते पडू नये म्हणून. झालं आम्ही नाही लावत. आम्ही नाही लावत. काय शिकवलं काय आपण तिकडे त्या यांनी लावलेले तो त्याला लावला होता बा काट्या. नवीन होता तुम्ही नवीन आहात पण आम्ही मी नाही लावलंय. ते या कॅन्टीन मध्ये दादा लावलेला आहे. टेक्निक वेगळी आहे ना. तू पण वेगळं तू लावली तीच मला वाटतं काठी तिकडं नाही. हा? डालीत नेला वन साईड हो. बघितलं काय अवस्था होती आपली ती. आता काय पाहिजे टाकायला सांग अजून. पॅक करायचं फुल हा. काय टाकायचं आता त्याच्यात. आता बिल्ला टाकायचं पाणी आता काय एवढा पण दाबू नको तर अंडी पचकतील आतमधल्या. खाली आमलेट व्हायचा नाही तो त्याचा. अंड्याला काहीच नाही होणार. नाही ना तर अंड्याला अगे. काहीच होणार नाही. नाही तर त्याच्यात ऑमलेट व्हायचं त्याचा. हाफ फ्राय ऑमलेट खायला भेटेल. टाइम बघा फक्त लावाल तेव्हा. ए लावायचं म्हणजे तू लावून जाणार. मी हाय हा, मग काय तू कुक चांगला नाहीस मग. म्हणजे फोडणी द्यायची आणि बाजूला व्हायचं. जा आता बघा. मग मी काय म्हणतोय तो शेंगा पण खात नाही. त्यातल्या शेंगा चालत नाही तुला. त्याला लागत नाही बघ काय साडी आली तुझ्यावरती. हा फाडा जरा. त्याच्यात भरायचंच आहे ना. अरे आतमध्ये टाकायचं ना. एक काढा व्यवस्थित ना. आता एक लास्ट द्या फक्त मला बस. आता काय झालं. तू गेला कुठं माहिती. गाडी घेऊन आलेला नारळ आणला. कोण माहिती का दरवाजा आपला माणूस जेवण टाकून आला तुला. आम्हाला उपाशी आणला ती वहिनी बिहिणींना. तू माणूस ला भाटी उठलास कशाला. हा हा मी तुम्हाला बोललो होतो त्या दिवशी तुम्ही खाऊ द्या. डोका फिरला तर आमचा असा. हा आता बघ आम्ही थांबलो असतो पण अरे हा भुकी पर्यंत आमचा माणूस. हो आपण आमचा माणूस दुसरं
आमची एकदा गाडी आम्ही डेंजर मध्ये वहिनी मी आम्ही हल्लू तिथे येऊन पेट्रोल संपला नशीब आम्ही मागवतो याच्या. अरे मला तर आश्चर्यच वाटलं माहितीये काय. अरे काय माहितीये एकदम भाभी कुठं गेलो. हो आम्ही ह्याच्या मागवला होतो म्हणून नशीब, नाही तर हा एकटा बसतावला तिथे. मला वाटलं बसायला उरलेलं का काय. वरती टाक गुलामा. हो आहे ना अजून. फुक तो भिजताय. ओढून गेला तिकडे, मी कशाला ठेवू तिथं. काय त्याला येता नाही ना, सगळी पोरं शिव्या झाल्या. पेटी दे ना गुलामा. आम्ही तर अर्ध्या गेला चुकला होती रिटर्न. मी बोललो आता पण बोला कुठेतरी वेगळ्याच साईडला गेलो. आणि मी रिटर्नला माहितीये तो पूर्ण सिमेंटचा रोड होता. अरे मी झिरमत होतो, हे पण झिरमत होते. एक रात्र झोपलेलो नाही आदल्या दिवशी. 2 वेळा थांबला दोन धुवायला आम्ही खूप थंड पाण्याने. अयो किती बोलले. हा जाऊन थांबवेला अगोदर बाबा कुठे अम्मेत करून पोलीस स्टेशन पुढे थांबला होता. नशीब तू पुढे म्हणून तरी मी आणली ती गाडी. पुढे येऊन पेट्रोल संपला. अरे त्याच्या अगोदर मी हिला नशिबाने घेतली माझ्यावरती. ट्रिपची आणली मग दोघांना. टेन्शन आहे देशमुख बाकी इथलाच नाही वहिनी. नाही तर मी याचं वहिनी ना बरोबर इथे अरे ते सोड. आम्ही तिघं हळूहळू डुकडुकू जाते आणि अन्न काय माहितीये का, अन्न थांबलेला. अरे आम्ही बोला हे बघ पाठी काय काय थांबू इथं. देशमुख बाकी थांबलेले. मला थांब मला एकदा नागपुरी बोलतो ते संपलं. काम लावलेलं म्हणजे पाहुणे 9. गुलामा 200 रुपये काढले माडक्याला. इकडं पेटलं नाही काय. परीक्षा 15ला संपणार आहे. मी आजच बघितलं पुढचं. लाव ना थोडी काट. दिसत नाहीस तू. हाय कर झाडाच्या बाजूला हाय कर. काय काय तेवढा इथला वर्ग आहे घरी. आता आला नवास. आला मला मागायलाच नाही. तू काय करतो एवढा. डोळ्यात दूर गेला बेकार. इकडनं आहे बघ असा हे पान बळी केला ना की दोन्ही बाजूला बसायचं. चांगली बॅटरी मारल्यावर ट्राय करा. आता लगेच मग वरती तुमच्याकडे टाकलेलं. रोशन सक्सेसफुल झाला पाहिजे. सक्सेसफुल रेडी ना. आग किती लावली असेल त्याच्यावरती. आग मग तुला सांगितलं होतं जाऊ नकोस. होतो ना. होत ना.
भरलायस जाम ना, तो निघत नाही आता. पण मटरचे हे निघतात ना दाणे. पण दाणे भारी लागतात हा पण. पडलाय मस्त खटखटीत एकदम. चिकन ट्राय करा ना. चिकन ट्राय करा. बघूया आता तू काढतं खरं. तिचा हात भाजत असतो. तूच कर ना चिकन ट्राय. हो मस्त. अंडा चांगला झाला. शिजलाय ना बघ. बघायला लागेल. तोच सांगतोय चिकन ट्राय करा लगेच. काय परत लावणार आहे तसं काय? हाय. 100% शिजलाय रे. एकदम बसू बघू. सगळं एकदाच होतो की नंतर थोडं थोडं होतं. चल चल हो तू. लगेच आधी सुधी रे ती. तू शेंगा तरी खाशील का? आणि इकडं बघ. लागेल म्हणून. हास्य म्हणून काय उलटी काय येणार नाही तुला. त्याचा हात भाजतो. उगाच आपला झाला तुम्ही दोन. ठेवा आधी खाली. नको तू काम एक काम कर ठेव आणि ते चिमट्याने काढा. ठेव. अहो चिमटेने वड जरा. हा चिमटा घे इकडे. चिमट्यानेच हे कर. चला मस्तपैकी पोपटी तयार झाली. ही बघू शकता आपण. आणि एकदम स्मेल पण मस्त येतोय. चिकन ट्राय केलं. तोंडाला मला वाटतं पाणी पॅकिंग काढूया. पॅकिंग एक पॅकिंग सोडून बघूया. चल सोड. रोशनदा पावलेट. सोडशील ना आजला. थांब जाऊया. तिथे जाऊ नये मी. थांब मग मला निघायला लागेल. हो मस्त झालाय. वा वा. इकडे मी माझं तोंड पण दाखव यार. कसं आले ना. मसाला पण पूर्ण लागला बरोबर. शेंगांचे ट्राय कर ना. बघून गेला ना काय रात्री. आजची पोपटी कशी झाली ती सगळ्यांनी सांगायचं नंतर. क्रेडिट सगळं रोशनला जाणार आहे. हे माणसाला दाखवा आधी. हो मटकेतलं बाहेर. हो माझी दुका व्हिडिओ करू. बस कशी झाली शेंगा. मस्त. यातलं चिकन घेऊन बघ. कोण डिप्रेशन. कसं झालाय. मस्त. या इकडे. बस मी काय म्हणतोय. पण एवढा हावऱ्यासारखा का खातोय. अरे तो मस्त झालाय. बाहेरचं पण आणि आतलं पण. हा, रोशनी. पूर्ण सुकलं नाही. हा पूर्ण सुकलं नाही रे. बरोबर जसं राहायला मस्त झालाय ना. एक नंबर. बघू इकडे सर. बघा हे थांब मी पण येणार आहे रे. रोशन मी पण येणार आहे. सुरुवात. कशाला सुरुवात करताय आधी. ए पप्पा ना घरी. पण ह्याला काय पप्पा नाही, घे. अरे नाही तरी पण घे. ते घेऊन जा. जा प्लेट. प्लेट आणा जा. नको नको. अरे आणा जा. हा कोण आहे. पप्पासनी काय सांगितलं विचार त्याला. घरात घेणार नाही तुला. आम्ही लास्ट पर्यंत माझी मंडळी आमची पार्टी आटपलेली आहे. चिकन पोपटी केली होती आणि ती आता मगाशी मी दाखवलीच. खाऊन वगैरे झालेली आहे आणि आता रात्रीचे जवळजवळ किती वाजलेत. 10-10:30 वाजायला आलेत आणि आता आम्ही घराकडे निघणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मस्त राहा, सुरक्षित राहा. टेक केअर.